सर्वांचं स्वागत आहे। आजचा जो आपला पहिला सेशन स्टार्ट होत आहे 11वी सायन्स 2020-22 या बॅचसाठी। मित्रांनो लक्षात घ्या, रिझल्ट हा लागणार आहे तुमचा 10वीचा। तुम्ही परिश्रम केलेले आहे, नक्कीच त्याचं फळ हे भेटणारच आहे। त्यानंतर तुम्हाला सायन्सला ॲडमिशन घ्यायची इच्छा आहे, त्याच्यामुळे तुम्ही क्लास जॉईन केलेला आहात, तर एक पॉझिटिव्ह थिंक तुम्ही सर्व मुलापेक्षा वेगळ्या पद्धतीनं तुम्ही एक हा जो क्लास तुम्ही जॉईन करून जे अभ्यास करायची तयारी दाखवली आहे, तर हा एक नक्कीच कौतुकास्पद तुमचं उपक्रम आहे। तर या गोष्टीसाठी आता आपल्याला सज्ज व्हायचे आणि वेळ न घालवता एकदम पॉझिटिव्ह ॲटिट्यूड घेऊन आपल्याला आता अभ्यासाला सुरुवात करायची। आपलं टार्गेट हे नीट JEE 2022 आहे, त्याच्यामुळे आपल्याला 2 वर्ष आपल्याला पुरेपूर भेटणार आहेत आणि या 2 वर्षामध्ये आपल्याला अथक परिश्रम घेऊन आपल्या आईवडिलांचं स्वप्न हे पूर्ण करायचे। थोडं मी सांगू इच्छितो असं की ज्यावेळेस आता आपण इथं लॉकडाऊनमुळे तुम्ही घरी बसून अभ्यास करताय आणि या व्हिडिओ थ्रू आपण सगळं कम्युनिकेट करतोय, तर नेटची कनेक्टिव्हिटी चांगली ठेवा। त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही लेक्चर अटेंड करायला सुरुवात करताय, तर तो लेक्चर सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रॉपरली पाहिजे। समजलं का नाही तुम्हाला लेक्चरच्या एंडिंगला समजेल, नाही समजलं परत आणखीन एकदा पहा, जोपर्यंत नाही समजत तोपर्यंत तुम्ही पहा। त्यानंतर तुम्ही सेपरेटली नोटबुक बनवायचे, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ आणि बायोलॉजीसाठी सेपरेटली नोटबुक बनवून तुम्हाला रोजच्या रोज नोट्स तुम्हाला तिथं रायटिंग करायचे तुमच्या नोटबुकमध्ये। जे 11वीचे सायन्सचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जे बुक्स आहेत ते बुक्स अवेलेबल आहेत, तर तुम्ही क्लासला व्हिजिट करून बुक्स तुम्ही घेऊन जाऊ शकता, म्हणजे तुम्हाला अभ्यास सुरुवात करायला काही अडचण नाही येणार। आणि टेक्स्टबुक आपण सॉफ्ट कॉपी आत्ता मुलांना व्हॉट्सअपच्या ग्रुप थ्रू पाठवतोय, पाठवले पण असेल। त्याच्यानंतर तुम्हाला अभ्यासाला आतापासून सुरुवात करायची आहे। आता ज्यावेळेस तुमच्याकडे जर मार्केटमध्ये अवेलेबल असेल, तुमच्या जवळपास दुकानाचे जे बुकशॉप असतील, तर टेक्स्टबुक परचेस करून घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करा। तोपर्यंत मी सॉफ्ट कॉपी अवेलेबल करून दिलेली आहेच तुम्हाला। तर हे एक थोडे इम्पॉर्टंट गोष्टी होत्या जे की पहिलं सेशन आहे, डिस्कस करणं आवश्यक होतं। तर एकदम पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन अभ्यासाला सुरुवात करा, बर्डन नका घेऊ। हळूहळू तुम्हाला कॉन्फिडन्स येत जाईल आणि 11वी सायन्स हे खूप सोपं वाटेल। आता आपण टार्गेट ठेवायचे 11वी सायन्स, कारण नीट आणि JEEला 40 to 45% सिलेबस हा 11वीचा असतोय आणि CETला 15 ते 20% सिलेबस हा 11वीचा विचारला जातो। त्याच्यामुळे 11वीला पण आपल्याला एकदम सिरियसली जसं आपण 12वीला अभ्यास करतोय त्याचप्रमाणे आपल्याला 11वीला पण अभ्यास सुरुवात करायचे। आता आपण काही दिवस सुरुवातीचे जे बेसिक लागतं आपल्याला 11वीसाठी आणि 12वीसाठी, तर ते रिवाईज करणार आहे आणि त्याच्यानंतर एक 13 ते 14 दिवसानंतर आपलं ज्यावेळेस फाउंडेशन कोर्स संपेल त्यानंतर आपण ॲक्च्युअली सिलेबस स्टार्ट करतोय। तर आजच्या सेशनमध्ये आपण लॉगॅरिथमचा कन्सेप्ट हा स्टडी करणार आहे। तुम्हाला माहिती आहे की लॉगॅरिथम यापूर्वी 10वीला पण होता, पण तो रिमूव्ह करण्यात आला आहे। 11वीला पण मागच्या सिलेबसमध्ये होता, परंतु ते पण आता रिमूव्ह केलेलं आहे। तुमच्या सिलेबसला लॉगॅरिथम चॅप्टर हा नाही आहे 11वीच्या सायन्सला, स्टेट बोर्डचं जर आपण सिलेबस पाहिला तर। परंतु लॉगॅरिथमवर खूप काही डिपेंड आहे, म्हणजे मॅथमॅटिक्सचा पार्ट डिपेंड आहे, परत तुम्हाला फिजिक्सचा काही पार्ट डिपेंड आहे। तर त्यासाठी लॉगॅरिथम हे समजणं खूप गरजेचं आहे। त्याच्यासाठी आपण हा पार्ट या ठिकाणी पहिल्या सेशनमध्ये घेतोय आणि जसं जसं मी सांगतोय तसं अगोदर पहिल्यांदा पाहून घ्या व्हिडिओ, त्याच्यानंतर परत एकदा पहा आणि नंतर पाहिल्यानंतर प्रॉपरली नोट्स तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढा, म्हणजे तुम्हाला त्याच्याबद्दल नक्कीच कॉन्फिडन्स इथं येऊन जाईल। तर आता सुरुवातीला आपण स्टडी करतोय लॉगॅरिथम हा पहिला पार्ट स्टडी करतोय, जे की आपल्याला गरजेचं आहे नीट आणि IIT फाउंडेशनसाठी। त्यासाठी लॉगॅरिथम म्हणजेच काय, आता जर पाहिलं आपण 10वी पर्यंत जर पाहिलं आपण की आपण वेगवेगळे मॅथमॅटिक्समध्ये ऑपरेशन पाहिलेत, जसं की पाहिलं आपण ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, नंतर काही व्हेरिएबल पण ऑपरेशन पाहिलेत, व्हेरिएबल्स, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, नंतर असेल पॉवर। हे आपण वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन आपण 10वी पर्यंत स्टडी केलेलं आहे। परंतु आता आपल्याला एक नवीन ऑपरेशन इथे स्टडी करायचे आणि त्याला म्हणतो आपण लॉगॅरिथम।
लॉगॅरिथम जे आहे इट इज डिनोटेड बाय लॉग, इट इज डिनोटेड बाय लॉग, म्हणजे लॉग त्याला म्हणतो आपण लॉगॅरिथम आणि शॉर्ट मध्ये आपण त्याला काय म्हणतोय लॉग. लॉगचे दोन टाईप आहेत, लॉगचे दोन टाईप आहेत. तर पहिला टाईप आहे आपल्याला इट इज अ नॅचरल लॉग, याला म्हणतो आपण नॅचरल लॉग आणि दुसरा टाईप आहे या ठिकाणी नॅचरल लॉग आणि दुसरा आहे आपला बेस 10 लॉग. म्हणजे एखादं एक ऑपरेशन आहे, लॉग म्हणजे एखादं ऑपरेशन आहे आणि हे ऑपरेशन आपल्याला नंबरवर किंवा व्हेरिएबलवर ऑपरेट करायचे आणि आपल्याला ही जी डेफिनेशन आहे हे लॉगनं आपण डिफाईन करतोय आणि याचे आपल्याला दोन टाईप आहेत, एक आहे नॅचरल लॉग आणि दुसरा आहे बेस 10 लॉग. आता ज्यावेळेस आपण नॅचरल लॉग आणि बेस 10 लॉग स्टडी करतोय, नॅचरल लॉगला बेस ई पण म्हणतात, बेस ई लॉग आणि इथं बेस 10 लॉग. इथं जर डिफाईन करायचं गेलं तर याचं जर एक्झाम्पल घेतलं लॉग एक्स, आता इथं काही नाही म्हणजे काय, इथं बेस आहे, इथं काही नाही म्हणजे काय, इथं बेस ई आहे. याला रीड कसं करतोय आपण लॉग एक्स बेस ई, लॉग एक्स बेस सी. आणि इथं जर पाहिलं आपण लॉग 10 लॉग एक्स बेस 10, इथं रीड कसं करायचं लॉग एक्स बेस 10, लॉग एक्स बेस 10. म्हणजे हे अशा प्रकारे दोन प्रकारचे लॉग आहेत आपल्याकडे, एक आहे लॉग एक्स बेस 10, लॉग एक्स बेस सी. आणि या बेसवरून आपल्याला लॉगची दोन टाईप आहेत, एक आहे नॅचरल लॉग आणि दुसरा आहे बेस 10 लॉग. तर एक सुरुवातीला आपण इंट्रोडक्शन पाहिलं लॉग म्हणजे काय आणि लॉगचे टाईप किती आहेत. तर लॉग म्हणजे आपण लॉगॅरिथमिक ऑपरेशन परफॉर्म करतोय आणि हे लॉगॅरिथमिक ऑपरेशन आपण दोन प्रकारे परफॉर्म करू शकतो, एक नॅचरल लॉग, दुसरा आहे बेस 10 लॉग. याला म्हणतो आपण बेसी, म्हणजे हे बेस कोणता आहे याच्यावरून आपल्याला हे बेस सांगितलेलं आहे, म्हणजे कोणता टाईप आहे हे सांगता येईल. तर इथे जर ई असेल तर इथं आपण नॅचरल लॉग म्हणतोय आणि इथं जर बेस 10 असेल इथं म्हणतोय आपण बेस 10 लॉग. समजलं. तर हे एक इंट्रोडक्शन झालं आपलं लॉगचं. आता त्याच्यानंतर एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आपण स्टडी करतोय. इम्पॉर्टंट कन्सेप्ट काय पहा, आपल्याकडे दोन प्रकारचे म्हणजे कोणतं जरी आतापर्यंत आपण 10वी पर्यंत एक ऑपरेशन परफॉर्म केलं तर आपलं दोन प्रकारचे फॉर्म्स आहेत. पहिला फॉर्म आहे इट इज अ एक्सपोनेन्शियल फॉर्म आणि दुसरा आहे इट इज द लॉगॅरिथमिक फॉर्म. आपल्याला दोन प्रकारचे फॉर्म आहेत मॅथमॅटिक्स मध्ये. ज्यावेळेस आपण स्टडी करतोय आपल्याला दोन प्रकारचे लॉग आहेत. आता हे दोन प्रकारचे दोन लॉग नाहीत, हे फॉर्म आहेत. म्हणजे आपण कोणतं पण एक्सप्रेशन डिफाईन करू शकतो बाय आयदर एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑर द लॉगॅरिथमिक फॉर्म. आता एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणजे काय पहा, जर मी इथं घेतो या ठिकाणी a⁻x = m, इथे एक मी असं फॉर्म घेतो a⁻x = m. आता हे एक्सपोनेन्शियल फॉर्म आणि लॉगॅरिथमिक फॉर्म म्हणजे एकच फॉर्म तुम्ही एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये पण लिहू शकता आणि दुसरा लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये लिहू शकता. म्हणजेच एक एक्सप्रेशन घेतलं तर तुम्ही एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकता, लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकता. याचाच अर्थ काय, बोथ आर द इंटरचेंजेबल. याचाच अर्थ काय, बोथ आर द इंटरचेंजेबल. म्हणजेच लॉगॅरिथमिक फॉर्म दिलं तर तुम्हाला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करता यायला पाहिजे, एक्सपोनेन्शियल फॉर्म दिलं तुम्हाला लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करता यायला पाहिजे. आता कसं करायचं ते मी समजून सांगतोय. आता इथे जर पाहिलं एक एक्सप्रेशन घेतलंय a⁻x = m, जसं आपण लिहितोय 5⁻2 = काय 5⁻2, 5 चा स्क्वेअर काय 25, 5 चा स्क्वेअर काय 25. आता तुम्हाला सुट्ट्या आहेत तर तुम्ही 1 ते 20 याचा पूर्ण स्क्वेअर आणि क्यूब हे पार्ट करून घ्या. म्हणजे 1 ते 20 हे जे नंबर आहे याचा स्क्वेअर आणि क्यूब हे पार्ट करून घ्या. तुम्हाला हे पुढचं 11वीला ज्यावेळेस आपण स्टडी करतो हे पूर्ण लागणार आहे. तर तुम्हाला 1 ते 20 याचा स्क्वेअर आणि क्यूब हे पूर्ण पार्ट करून घ्या, जेणेकरून आणखीन तुम्हाला सिंपल होऊन जाईल. आता जर पाहिलं आपण, मी एक फॉर्म घेतला a⁻x = m. एक एक्झाम्पल घेतोय मी या ठिकाणी 5² = 25, 5 चा स्क्वेअर काय आपला 25. तर या फॉर्मला काय म्हणतोय आपण, एक्सपोनेन्शियल फॉर्म. या फॉर्मला काय म्हणतोय आपण, इट इज दी एक्सपोनेन्शियल फॉर्म. म्हणजे पॉवर मध्ये जर आलं तर याला काय म्हणायचं आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणायचे. पॉवर मध्ये आलं तर त्याला काय म्हणायचं एक्सपोनेन्शियल फॉर्म. आता इथं काही मी टर्म्स डिफाईन करतो.
हा जो झाला हा तुमचा काय बेस, हा काय तुमचा बेस, हा जो झाला ही काय तुमचं पॉवर, हे काय आलं तुमचं पॉवर, आणि ही जी व्हॅल्यू आहे ही त्याची व्हॅल्यू येते. म्हणजे तुम्हाला तीन इथं व्हॅल्यू माहिती, एक आहे बेस, पॉवर, व्हॅल्यू. बेस याला म्हणायचं, पॉवरला आपण पॉवर म्हणतोय, आणि ह्याची जी व्हॅल्यू येईल त्याला काय म्हणायचं आपण इथं व्हॅल्यू म्हणतोय. आता इथं जर पाहिलं इथं 5 हा काय तुमचा बेस, हा काय तुमचा पॉवर, आणि ही काय तुमची व्हॅल्यू. बरोबर आहे. तर हे जे फॉर्म आहे हे फॉर्म म्हणजे काय असेल एक्सपोनेन्शियल फॉर्म. याला फॉर्मला काय म्हणतो आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म. आता जर पाहिलं आपण, मी आत्ता सांगितलं तुम्हाला की एक्सपोनेन्शियल फॉर्म आपण कन्वर्ट करू शकतो कशामध्ये लॉगॅरिथमिक, किंवा लॉगॅरिथमिक फॉर्म कन्वर्ट करू शकतो कशामध्ये एक्सपोनेन्शियल मध्ये. आता ज्यावेळेस मी इंटरचेंज करतोय म्हणजेच लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये, हे कोणतं फॉर्म आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म, मला कन्वर्ट काय करायचे लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये. तुम्हाला या ठिकाणी काय करायचे बेसला बेस घ्या, लॉगॅरिथमिक म्हणजे वर्ड कोणता येणार या ठिकाणी लॉग, बेसला बेस घ्यायचं लॉग ए, आणि ही जी व्हॅल्यू आहे इथली या ठिकाणी घ्यायचं म्हणजे हा लॉग यम, आणि आता राहिलं काय ए वापरलेलं आहे, यम वापरलेलं आहे, राहिलं काय एक्स, दॅट इज इक्वल टू एक्स. सो दिस इज द इंटर कन्वर्शन ऑफ एक्सपोनेन्शियल फॉर्म टू द लॉग फॉर्म. इथं परत बेस ही लॉग व्हॅल्यू आणि त्याची लॉगची व्हॅल्यू येईल. समजलं. अशा प्रकारे तुम्ही एक्सपोनेन्शियल फॉर्म लॉग किंवा लॉग फॉर्म एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट करू शकता. तर इथे मी हे नोट डाऊन करून घ्या किंवा स्क्रीनशॉट मारून घ्यायचा. तर खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. आता इथं आपल्याला a रेज टू x इक्वल टू m कोणता फॉर्म आहे, कोणता फॉर्म आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. एक्सपोनेन्शियल फॉर्म हे मला कन्वर्ट करायचे कशामध्ये लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये. म्हणजे मी लॉग घेतलं, बेसला बेस घेतोय मी इथं a, आणि इथं काय होईल आपलं m अँड दॅट इज इक्वल टू x. तर हे कोणतं फॉर्म झालं आपलं लॉगॅरिथमिक. गेटिंग. तर हे अशा प्रकारे आपल्याला दोन प्रकारचे फॉर्म आहेत आणि फॉर्म इंटरचेंज करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आपल्याला हे फॉर्म कोणते इंटरचेंज करायचे एक्सपोनेन्शियल टू लॉग आणि लॉग टू द एक्सपोनेन्शियल. गेटिंग. नाउ विल सी सम प्रॉब्लेम देअर. आता इथपर्यंत तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाला असेल की तुम्हाला एक्सपोनेन्शियलचं लॉग आणि लॉगचं एक्सपोनेन्शियल काय असेल. म्हणजे जर रिवाइज केलं आपण तर आपल्याला दोन प्रकारचे लॉग आहेत, एक आहे नॅचरल लॉग आणि दुसरा आहे बेस 10 लॉग. नॅचरल मध्ये बेस हा ई असेल, याची व्हॅल्यू आहे 2.718. ई ची व्हॅल्यू किती आहे 2. ई इज इक्वल टू 2.718 ही व्हॅल्यू ई ची आहे. तर बेस ई आणि बेस 10 हे अशा दोन बेस आहेत आणि त्याच्यानुसार आपल्याला दोन लॉग आहेत. एक आहे लॉग नॅचरल बेस, तर आपण नॅचरल लॉग, आणि दुसरा आहे आपला बेस 10 लॉग. त्यानंतर आपल्याला दोन प्रकारचे फॉर्म आहेत, एक आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म, दुसरा आहे लॉगॅरिथमिक फॉर्म. दोन्ही पण फॉर्म एकमेकांसोबत इंटरचेंजेबल आहेत. म्हणजेच तुम्ही एक्सपोनेन्शियल फॉर्म लॉग मध्ये कन्वर्ट करू शकता, लॉग फॉर्म एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट करू शकता. सो दीज आर द इंट्रोडक्शन रिगार्डिंग द लॉगॅरिथमिक. आता ज्यावेळेस एक्सपोनेन्शियल लॉग करतो हे खूप इम्पॉर्टंट आहे. ए रेज टू एक्स इक्वल टू एम, याला आपण हे कोणतं फॉर्म आहे पॉवर मध्ये आलं म्हणजे हे कोणतं फॉर्म आहे एक्सपोनेन्शियल मध्ये. आता मला हे लॉगॅरिथमिक करायचे आहेत म्हणजे इथं लॉग बेसला बेस घ्या ठिकाणी, इकडचं म्हणजे इक्वल टू जी व्हॅल्यू आहे तिथे घ्यायचं, राहिलं काय आता एक्स, ती झालं तुमचं लॉग फॉर्म. किंवा तुम्ही लॉग फॉर्म कन्वर्ट करू शकता एक्सपोनेन्शियल मध्ये. काही प्रॉब्लेम घेऊयात म्हणजे तुम्हाला नक्कीच डाऊट क्लिअर होऊन जातील. एक्सप्रेस राईट in the log form for following. First है 8 raised to 3 equal to 512. Second log 8 512 equal to 3. Third 10 raised to minus 2 equal to 0.01. तर आता प्रॉब्लेम आपल्याला असं आहे की एक्सपोनेन्शियल आणि लॉग फॉर्म याचा आपल्याला थोडं डिटेल्समध्ये स्टडी करायचे आणि ही डिटेल्समध्ये ज्यावेळेस आपण स्टडी करतोय तर आपल्याला इंटरचेंज करणं हे खूप गरजेचं आहे. आता हे माहिती आहे राईट इन द लॉग फॉर्म म्हणजे आपल्याला लॉग फॉर्म मध्ये लिहायचे, म्हणजेच आपल्याला दिलेलं एक्सप्रेशन कशामध्ये असेल ऑब्विसली इट इज इन द विच फॉर्म, ऑब्विसली इट इज इन द एक्सपोनेन्शियल फॉर्म. ज्यावेळेस मी इथं कन्वर्ट करतोय लॉग फॉर्म मध्ये, आता जर पाहिलं हा काय आपला बेस, हा काय आपला पॉवर, हा काय आपला व्हॅल्यू,
म्हणजेच बी पॉवर आणि काय आलं तुमची व्हॅल्यू. ज्यावेळेस मी कन्वर्ट करतोय हे फॉर्म लक्षात घ्या, लॉगला लॉग यायला पाहिजेत, लॉगला लॉग, बेस लिहायचं म्हणजे बेस किती आहे 8, याची व्हॅल्यू किती येईल 5 1 2 आणि इथे व्हॅल्यू किती येते 3. सो दिस इज द इक्विव्हॅलंट लॉग फॉर्म फॉर द गिव्हन एक्सपोनेन्शियल फॉर्म. गेटिंग. त्याच्यानंतर आपण हे पाहूयात आता. इट इज आय थिंक second problem is wrong somewhat. 5 cube equal to 125. तर पाहूयात आता आपण याचं काय येईल. बेस किती आहे 5, पॉवर किती आहे 3, व्हॅल्यू किती आहे 125. म्हणजे इथं काय येईल लॉग बेस किती आहे 5, व्हॅल्यू किती लिहितं 125, दॅट इज इक्वल टू 3. 10 raised to -2 इक्वल टू 0.01. लॉग फॉर्म मध्ये कन्वर्ट करूयात आपण. लॉग इथं बेस किती आहे 10, 0.01 इक्वल टू -2. तर हे एक्सपोनेन्शियल फॉर्म आहेत, आपण कन्वर्ट केलेलं आहे लॉग फॉर्म मध्ये. तर अशा प्रकारे आपल्याला इंटरचेंज करता यायला पाहिजेत एक्सपोनेन्शियल फॉर्म टू द लॉग फॉर्म. नंतरचे काही प्रॉब्लेम पाहूयात आपण. राईट इन दी exponential form for the following. First one, log 96561 equal to 4. Second, log 2 1/4 equal to -2. Fourth, log 5 125 equal to cube. तर आता या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म दिलेला आहे. एक्सपोनेन्शियल फॉर्म दिलेला आहे, आपल्याला कन्वर्ट करायचे, आपल्याला लॉग फॉर्म दिलेला आहे, आपल्याला कन्वर्ट करायचे एक्सपोनेन्शियल मध्ये. तर ज्यावेळेस आपण कन्वर्ट करतोय परत इथं बेसला बेस घ्यायचं 9 आणि इकडची जी व्हॅल्यू आहे इथं घ्यायचं. राहिलं काय आता 9 raised to 4 इक्वल टू 6561. त्यानंतर 2 इकडची व्हॅल्यू येईल 2 raised to -2, which is -2, 2 raised to -2, that is equal to 1/4. Getting? So it is 5 cube equal to 125. तर अशा प्रकारे आपल्याला एक्सपोनेन्शियलचं लॉग किंवा लॉगचं एक्सपोनेन्शियल हे आपल्याला कन्वर्ट करता यायला पाहिजे. सो प्लीज नोट डाऊन दिस. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहणार आहे. आय थिंक इथपर्यंत सर्वांना समजलं असेल. खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक वेळेस आपण अक्रॉस जातो याच्या एक्सपोनेन्शियल आणि लॉग फॉर्मच्या. तर व्यवस्थित समजून घ्या. जेवढे प्रॉब्लेम झालेत परत एकदा नोटबुकमध्ये सॉल्व करा. त्यानंतर आपल्याला पाहिजे इम्पॉर्टंट, इट इज अ प्रॉपर्टीज ऑफ लॉग. तर काही प्रॉपर्टीज आहेत लॉगच्या ज्या आपल्याला इम्पॉर्टंट परत खूप इम्पॉर्टंट आहेत ज्यावेळेस आपण मॅथमॅटिक्सचा स्टडी करतोय. आणि परत आपला फिजिक्सचा काही पार्ट असेल आणि त्यानंतर परत तुम्हाला पार्ट येणार आहे केमिस्ट्रीचा जो कॅल्क्युलेशनचा पार्ट येणार आहे. कारण तुम्हाला ज्यावेळेस न्यूमेरिकल सॉल्व करायचे आहेत आणि मोस्टली न्यूमेरिकल्स विल बी आस्क इन द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स, ते न्यूमेरिकल्स तुम्हाला लॉग टेबलचा यूज करून सॉल्व करायचे आहेत. त्यासाठी
हा जो कन्सेप्ट आहे हा खूप खूप इम्पॉर्टंट आहे. हा परत परत म्हणजे काही मुलांना तर असं असतं 12वीची एक्झाम देण्याच्या अगोदर सर लॉग येत नाही किंवा लॉग टेबल कसं हँडल करायचं ते येत नाही. तर तुम्हाला आत्ता वेळ आहे तर प्रॉपरली समजून घ्या आणि लॉगमध्ये परफेक्ट व्हा. हाऊ टू हँडल द लॉग टेबल याच्यामध्ये पण परफेक्ट व्हा. आता तुम्हाला ऑलरेडी इन्स्ट्रक्शन दिले आहेत की लॉग टेबल आहे जो की एक 15-20 रुपयाला काहीतरी भेटतो, तर तो परचेस करून घ्या. आपल्याला आता लॉग टेबल एक 2-3 लेक्चर नंतर लॉग टेबल लागणार आहे. तर तुम्हाला पहिल्यांदा लॉग टेबल परचेस करून घ्या आणि याच्यावर तुम्हाला परत कॅल्क्युलेशन, पूर्ण कॅल्क्युलेशन, फिजिक्सचे कॅल्क्युलेशन, केमिस्ट्रीचे कॅल्क्युलेशन जे न्यूमेरिकल असतील ते फक्त लॉग टेबलवर करायचे. तर आता सुरुवातीला आपण प्रॉपर्टीज समजून घेऊयात. द प्रॉपर्टीज ऑफ लॉग. आता प्रॉपर्टीज ऑफ लॉग काय असेल पहा. प्रॉपर्टीज आपला पहिली जी प्रॉपर्टी आहे इट इज अ लॉग ए बी. लॉग ए बी. आता इथं काही नाही म्हणजे बेस ई समजायचं. काही नाही म्हणजे काय, बेस ई समजायचं. किंवा एखादा बेस 10 असेल तर यावेळेस आपल्याला काय येईल, इट इज अ लॉग ए प्लस लॉग बी. म्हणजे जर प्रोडक्ट असेल तर सेपरेटली आपण देऊन लॉग ए सेपरेटली लॉग घ्यायचा आणि तो प्लस होईल. त्याच्यानंतर सेकंड जी प्रॉपर्टी आहे लॉग ए डिवायडेड बाय बी. ए डिवायडेड बाय बी. त्याच्यानंतर याचं जे प्रॉपर्टी आहे लॉग ए मायनस लॉग बी. या ठिकाणी इथं बेस इथं बेस इथं बेस सेम असेल. 10 असेल 10 10 10 10 10. ई असेल ई ई ई ई ई ई. समजलं. त्यानंतर थर्ड जी प्रॉपर्टी आहे इट इज लॉग ए रेस टू यम. लॉग ए रेस टू यम. आता लॉग ए रेस टू यम काय असेल पहा. इथं जर तुमचा हा एचा पॉवर असेल तर तो पॉवर आउटसाइड येईल म्हणजेच यम लॉग ए. यम लॉग ए. फोर्थ जी प्रॉपर्टी आहे लॉग ए अपॉन लॉग ए आणि इथं बेस बी म्हणजेच लॉग याला म्हणतो आपण चेंज बेस. लॉग ए बेस बी. लॉग ए बेस बी. तर हे ज्यावेळेस असेल तर तुम्ही एका वेगळ्या बेसमध्ये कन्वर्ट करू शकता आणि ही प्रॉपर्टी असेल लॉग ए अपॉन लॉग बी. समजलं. तर ह्या 4 प्रॉपर्टी आहेत त्या खूप इम्पॉर्टंट आहेत. ज्यावेळेस तुम्ही लॉग ए इंटू बी घेताय म्हणजे प्रोडक्ट घेताय, लॉग एकच आहे आणि मध्ये तुमचा प्रोडक्ट आहे, त्यावेळेस काय होईल लॉग ए प्लस लॉग बी. लॉग ए अपॉन बी डिव्हिजन आहे त्यावेळेस काय होईल लॉग ए मायनस लॉग बी. लॉग ए रेस टू यम. ज्यावेळेस ए रेस टू यम असेल यम हा आउटसाइडला जाईल यम लॉग ए आणि लॉग ए बेस बी. तर तुम्ही एका वेगळ्या बेसमध्ये म्हणजे जिथे बेस 2 घेतलात 2, 3 घेतलात 3, ई घेतलात ई, 10 घेतलात 10, 5 5. तर एका वेगळ्या बेसमध्ये तुम्ही चेंज करू शकता आणि अशा प्रकारे लॉग ए बेस बी ला लॉग ए अपॉन लॉग बी असं या ठिकाणी करू शकताय. तर हे काही इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहेत ज्याच्यावर आपल्याला न्यूमेरिकल आपल्याला स्टडी करायचे आणि आपण नेक्स्ट सेशनमध्ये आपण याच्यावरची न्यूमेरिकल आपण स्टडी करणार आहेत. तर आजचा पहिला सेशन होता त्याच्यामुळे आपण आज इथेच थांबतोय या सेशनला, कारण आपल्याला हळूहळू इंटरेस्ट क्रिएट करायचे आणि इंटरेस्ट क्रिएट करत करत आपल्याला एक हसत खेळत पुढच्या सिलेबसला पुढे जायचे. तर आजच्या सेशनमध्ये आपण खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट स्टडी केलेला आहे. लॉगचे इंट्रोडक्शन पाहिलं आहे. लॉगचे 2 टाईप आहेत. एक आहे नॅचरल लॉग, दुसरा आहे कोणता लॉग, बेस 10 लॉग. नॅचरल लॉग मध्ये बेस किती असतो ई, याची व्हॅल्यू किती आहे 2.78 आणि बेस 10 मध्ये बेस किती असतो 10. त्यानंतर आपल्याला 2 प्रकारचे मॅथमॅटिक्स मध्ये फॉर्म आहेत. एक आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म आणि दुसरा आहे लॉगॅरिथमिक फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणजे काय, पॉवर मध्ये कोणती व्हॅल्यू आली त्याला म्हणायचं आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म. जसे एक्झाम्पल 5^2 25, 9^1 9, 9^2 81. तर याला म्हणतोय आपण काय, इट इज अ एक्सपोनेन्शियल फॉर्म. दुसरा फॉर्म कोणता आहे लॉगॅरिथमिक फॉर्म. दोन्ही पण फॉर्म एक्सपोनेन्शियल फॉर्म आणि लॉगॅरिथमिक फॉर्म हे इंटरचेंज करू शकतात म्हणजे तुम्ही एकमेकांमध्ये इंटरचेंज करू शकता. तर इंटरचेंज करण्यासाठी आपल्याला काय फॉर्म्युला काय आपला a⁻x = m जर असेल हे कोणतं फॉर्म आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म. मला इंटरचेंज करायचे लॉग फॉर्म मध्ये तर मी लॉग घेतोय बेसला बेस a इथं m आणि या ठिकाणी x. तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी एक्सपोनेन्शियलचे लॉग आणि लॉगचे एक्सपोनेन्शियल तुम्ही कन्वर्ट करू शकतात. आपण जेवढे प्रॉब्लेम घेतले तेवढे परत एकदा तुम्ही नोटबुकमध्ये सॉल्व्ह करा जेणेकरून नक्कीच तुम्हाला कॉन्फिडन्स येऊन जाईल. त्यानंतर प्रॉपर्टीज आहेत. प्रॉपर्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला आज प्रॉपर्टी पूर्ण बाय हार्ट करायचे. त्या लॉग ए बी ला आपण काय करतोय लॉग ए प्लस लॉग बी. लॉग ए अपॉन बी ला काय करतोय लॉग ए मायनस लॉग बी.
लॉग ए रेस टू एम ला काय करतोय, पॉवर आउटसाइड घेतोय एम लॉग ए, आणि लॉग ए बेस बी ला काय करतोय आपण, लॉग ए अपॉन लॉग बी. तर ह्या प्रॉपर्टी तुम्हाला बाय हार्ट करायचे, कारण आपण याच्यावरचे प्रॉब्लेम्स हे आपण नेक्स्ट सेशन मध्ये घेणार आहे. तर आशा करतोय की सर्वांना लेक्चर समजला असेल प्रॉपरली. एक नोटबुक सेपरेटली बनवायचे तुम्हाला मॅथमॅटिक्ससाठी, फिजिक्ससाठी सेपरेट, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीसाठी. तर तुम्ही त्या याच्यामध्ये आजच्या सेशन पासून तुम्हाला व्यवस्थित प्रॉपरली सॉल्व करून घ्या. सगळ्या नोटबुकमध्ये जे काही आपण इथं पॉईंट्स इथे डिस्कस केलेत ते तुमच्या नोटबुकमध्ये लिहा. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत व्हिडिओ परत पहा. नाही समजलं तर कॉल करा, मी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू तुम्हाला तिथं तुमचे जे डाऊट असतील ते क्लिअर करून घेईल. परंतु त्या ज्या काही डाऊट आहे ते त्याच दिवशी तुम्हाला क्लिअर करायचे आहेत, दुसऱ्या दिवसावर आपल्याला हे करायचं नाही. तर हे खूप आपण चांगल्या प्रकारे आता आपण स्टार्ट केलेले आहेत. तर पॉझिटिव्हली घ्या, वेळोवेळी अभ्यास करा, त्या दिवशीचा त्या दिवशी अभ्यास कन्क्लूड करा. कारण 10वीचा पार्ट हा वेगळा आहे, 11वी 12वीचा पार्ट हा वेगळा आहे, टोटली डिफरंट स्टडी आहे. 10वीपर्यंतचा काही तुम्हाला संबंध येणार नाही. त्याच्यामुळं लवकरात लवकर जे आपलं टार्गेट आहे नीट JEE 2022 यासाठी आता तयारीला लागा. तर हे एक आजचं सेशन आहे. आजचं सेशन आपण कन्क्लूड करूयात. उद्या आपण भेटूयात याच टाईमला. जे प्रॉपर्टीज ऑफ लॉग आहेत याच्यावरचे प्रॉब्लेम आपण उद्याच्या सेशनमध्ये पाहणार आहेत. समजला असेल हा सेशन तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करा इन द कमेंट बॉक्स दॅट यू हॅव अंडरस्टूड प्रॉपरली. सो थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.